काँग्रेस पार्टी ही नेहमी फेक नरेटिव्ह पसरूनच वरती आलेली पार्टी आहे आणि ह्यावेळी त्यांचा तोच मुद्दा होता आणि तो मुद्दा त्यांनी आज महिलांवरती आणलाय आणि जो अन्याय त्यांनी महिलांवरती केले, खास करून जे प्रियंका गांधी या 33% बिलावरती बोलल्या, त्याचा आम्हाला खरं खूप मोठा धक्का बसलेला आहे. कारण की एक महिला असून महिलांची जाण नसलेली बाई आहे, त्याचा आम्हाला फार दुःख वाटलेलं आहे. आणि शिवसेना पार्टी आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे साहेब यांच्यातर्फे हा बिल कसा पास करून घ्यायचा, हा आम्ही महिला आघाडी त्यांचा पाठपुरावा करू. हे बघा, जात पडताळणी वगैरे ही सगळी पुढची गोष्ट. आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे, हा आमचा पहिला अधिकार आहे. तो पहिले आमचा हक्क द्या आणि मग पुढच्या गोष्टी करा. म्हणजे त्याला विरोध व्हावा, आमचं सक्षमीकरण होईल, ह्या भीतीपोटीच हे सगळं चाललेलं आहे षडयंत्र काँग्रेसचं. आज आंदोलन करण्याची वेळ, सगळ्या महिलांना रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची वेळ या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये येऊन आपल्या हक्कासाठी करावी लागते. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आमच्यासाठी. कारण जे विधेयक पास होणार होतं 33% महिलांच्या सन्मानार्थ, हे विधेयक, या विधेयकाला विरोध करण्याचं षडयंत्र जे काँग्रेस पार्टीने आणि त्यांच्या मित्र पक्षाने जे केलेलं आहे, त्याच्या विरोधात आणि त्याला ठेचून काढण्यासाठी आज संपूर्ण जगभरातल्या महिला एकवटलेल्या आहेत आणि शिवसेनेच्या रणरागिणी आज रस्त्यावर उतरलेल्या आहेत.